आज जमा होणार 9वा आणि 10वा हप्ता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। नमस्कार, आज दिनांक आहे 8 मार्च 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी। आज महिलांच्या खात्यामध्ये 9वा आणि 10वा हप्ता डायरेक्ट डीबीटी माध्यमाद्वारे जमा होणार आहे आणि आज मी वचन देतो, आज महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेच पाहिजेत अशा पद्धतीचे उपमुख्यमंत्री यांच्याकडून माहिती आलेली आहे। आणि ज्या महिलांना काल पैसे मिळाले नाहीत अशा महिलांना देखील आज पुन्हा एकदा 1,500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। याच्याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी अपडेट्स आपल्याकडे आलेले आहेत। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम म्हणजे आज दिनांक आहे 8 मार्च 2025 आणि आज महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा। आणि आज या महिला दिनाच्या शुभ मुहूर्तावर आपण महिलांसाठी एक मोठं गिफ्ट आपल्या चॅनलतर्फे आपण वाटप करणार आहोत, ते म्हणजे 25 पैठणी साड्या। हो मित्रांनो, 25 पैठणी साड्या। जर तुम्हाला सुद्धा पैठणी साडी पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पैठणी साडी कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आणि काय केल्याच्या नंतर तुमच्याकडे पोहोचवणार संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या पुढे जाणून घेऊया। त्याच्या अगोदर अखेर बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आज लाडक्या बहिणींना 9वा आणि 10वा हप्ता जमा होणार आहे। परंतु कोणत्या बहिणींना हा हप्ता जमा होणार, कशा पद्धतीने जमा होणार आणि कोणत्या बहिणी ज्या त्या लाडकी बहीण योजनेतून वगळल्या जाणार आहेत, संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि संपूर्ण अपडेट तुम्हाला समजून जातील। सोबतच तुमच्या आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्नांचे उत्तर देखील देणार आहोत। तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, आज महिला दिनानिमित्त सरकारतर्फे मोठं गिफ्ट जे आहे ते दिलं जाणार आहे। ते गिफ्ट नेमकं काय असणार आहे, तर हे गिफ्ट असं असणार आहे की तुम्हाला आतापर्यंत 8वा हप्ता तर काल तुमच्या खात्यावर जमा झालेलाच आहे आणि 8व्या हप्त्याविषयी देखील अपडेट आपण सर्वात अगोदर दिलेली होती। आणि त्याचप्रमाणे आज महिला दिनाच्या शुभमुहूर्तावर 9वा हप्ता देखील महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। हो मित्रांनो, आत्ता तुमची वाट बघण्याची गरज नाही, तुम्हाला आता डायरेक्ट 9वा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। आणि 10व्या हप्त्याची विषय देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि 10वा हप्ता किती मिळणार, कधी मिळणार, संपूर्ण अपडेट आपल्याकडे आलेली आहे। त्यामुळे ती देखील माहिती आपण व्हिडिओच्या पुढे जाणूनच घेणार आहोत। त्याच्या अगोदर आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे जे आहेत ते एकत्रितरित्या मिळणार होते अशा पद्धतीने तुम्ही बातम्यामध्ये पाहिले असेल किंवा इतर प्रसारमाध्यमांच्याद्वारे सुद्धा तुम्ही पाहिले असेल। परंतु काल काय झालं, काल महिलांच्या खात्यावर 2100 रुपये न येता फक्त 1500 रुपयेच महिलांच्या खात्यावर जमा झालेले आहेत। आता याच्या मागचे कारण काय असणार आहे आणि पैसे 1500 रुपयेच का जमा झाले, तर ते देखील आपण जाणून घेणार आहोत। हे पहा, सर्वात प्रथम म्हणजे अदिती तटकरे यांना विचारण्यात आलं होतं, मॅडम तुम्ही कधीपर्यंत पैसे जमा करणार 1,500 रुपये, तर त्यांनी 2100 रुपये कधी जमा करणार, तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आमचं सरकार निवडून आल्याच्या नंतर 5 वर्षात आम्ही कधीही पैसे जमा करू शकतो। म्हणजे त्यांनी अजूनही फिक्स तारीख सांगितलेली नाही, परंतु एक ऑथेंटिक सोर्सकडून अपडेट आलेली आहे। ती म्हणजे काय, तर त्यांनी सांगितलेलं आहे येणारा एप्रिल महिना म्हणजे 10व्या हप्त्यापासून 2100 रुपये जे आहे ते चालू होणार आहेत। हो मित्रांनो, 10व्या हप्त्यापासून 2100 रुपये चालू होणार आहेत। अत्यंत जबरदस्त माहिती आपल्याकडे आलेली आहे। तर आता 9वा आणि 10वा हप्ता फक्त काही निवडक बहिणींनाच मिळणार आहे। तर या बहिणी कोणत्या असणार आहेत, काल कोणत्या बहिणींना पैसे मिळाले आणि काल ज्या बहिणींना पैसे मिळाले नाहीत त्या बहिणींना आज पैसे मिळणार का, त्याच्याविषयी देखील आपण माहिती लगेच जाणून घेऊया। तर हे पहा, 10वा हप्ता जो आहे तो 2100 असणार आहे, यात तर काही वाद नाही। परंतु 9वा हप्ता किती असणार आहे, तर हे पहा, 9वा हप्ता जो आहे तो 1,500 रुपयेच ठेवण्यात आलेला आहे। आणि त्यामुळेच आता 9वा हप्ता तर हे पहा, काल तर 1,500 रुपये मिळाले, परंतु इतर पुढील राहिलेले पैसे कधीपर्यंत महिलांच्या खात्यावर जमा होतील ते देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर काल फक्त 33 लाख महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत आणि आज पुन्हा एकदा जवळपास 33 ते 35 लाख महिलांच्या खात्यावर आज सुद्धा पैसे जमा होणार आहेत। मग 8वा हप्ता असेल, 9वा हप्ता असेल। तर हे पहा, आज कोणत्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे, तर एक नवीन जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। आणि आता ही यादी कशा पद्धतीने जाहीर झालेली आहे, तर आज बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आत्ताच काही तासांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मीटिंग पार पडलेली आहे। आणि मीटिंगच्या अंतर्गत सर्वात मोठा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे, तो म्हणजे लाडक्या बहिणींना पैसे वाटप करण्यासंदर्भात। तर त्यामधील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आज एकूण नवीन 10 जिल्ह्यांची यादी आलेली आहे आणि या 10 जिल्ह्यांमध्ये 35 लाख महिलांच्या खात्यावर पैसे पुन्हा एकदा जमा करण्यात येणार आहेत। आणि त्याच्या अगोदर त्या जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर हे पहा, योजनेतून जवळपास 5 लाख महिला ज्या आहेत ते बाहेर काढण्यात आलेल्या आहेत। आणि या बाहेर काढलेल्या महिलांमध्ये तुमचे नाव आहे का, तुम्हाला योजनेतून बाहेर आगळपट्टी केली आहे का, ते देखील जर जाणून घ्यायचे असेल तर हे काम तुम्हाला करावेच लागणार आहे। या गोष्टी जर तुम्ही पूर्ण केल्या तर तुम्ही योजनेच्या आत आहात की बाहेर आहात ते तुम्हाला समजून जाईल। चला तर ते
ते 4 नियम नेमकं कोणते आहेत आणि हे 4 नियम जर तुम्ही मोडले असतील तरच तुम्ही योजनेतून बाहेर पडलेला असाल आणि हे जर 4 नियम तुम्ही पालन केलेले असतील तर मग मात्र टेन्शन घेण्याची गरज नाही, तुम्ही अजूनही योजनेमध्ये सहभागी आहात. तर सर्वात पहिला आणि महत्त्वपूर्ण नियम म्हणजे काय होता तर हे पहा, त्यांनी सांगितले होते तुम्ही फक्त एकाच योजनेचा लाभ घेतलेला असायला पाहिजे, मग ती फक्त लाडकी बहीण योजनाच असेल आणि इतर दुसऱ्या योजना श्रावण बाळ योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, तर अशा डबल योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे. आणि यामधील बाहेर काढण्याचे कारणसुद्धा तेच आहे, जर तुम्ही डबल योजनेचा लाभ घेतला असाल म्हणजे 1,500 रुपयापेक्षा जास्त पैसे तुमच्या खात्यावर जमा होत असतील तर तुम्हाला योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे. याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण त्यांनी ठेवली होती ती म्हणजे तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. जर उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला योजनेतून बाहेर काढलेलं असेल. कारण की हे पहा, खरंच ज्या बहिणींना गरज आहे अशाच बहिणींना हप्ता मिळावा यासाठी शासन पुरेपूर प्रयत्न करत आहे. याच्यानंतर चौथी आणि महत्त्वपूर्ण अट होती ती म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी वाहन नसायला पाहिजे. जर 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. तर हे पहा मित्रांनो, जर तुम्ही टॅक्स भरत असाल आणि उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असून पिवळे किंवा केशरी कुपन नसेल तर तुम्हाला योजनेतून बाहेर पडावं लागणार आहे आणि तुम्हाला इथून पुढे येणारा एकही हप्ता मिळालेला नाही. आणि सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे जर तुम्हाला 8वा हप्ता मिळाला असेल तर मग मात्र तुम्हाला अडचण शक्यतो येणार नाही, कारण की तुम्हाला 9वा आणि 10वा हप्ता सुद्धा मिळणार आहे. आणि 10व्या हप्त्याच्या दरम्यान KYC केली जाणार आहे. KYC ज्याला आपण म्हणतो ती केली जाणार आहे. आणि ती KYC केल्याच्यानंतर ज्या बहिणी योजनेच्या आत सहभागी असतील त्या बहिणींची KYC पूर्ण झाली तरच त्या बहिणींना इथून पुढील हप्ते मिळतील, अन्यथा 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. तर KYC कधी करायची तर त्याच्याविषयी देखील लवकरच अपडेट आपल्या चॅनलवर येणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा जेणेकरून अपडेट येता क्षणी तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. तर आज एकूण 10 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत आणि हे 10 जिल्हे कोणते असणार आहेत. आता काल कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आले तर हे पहा मित्रांनो, काल पैसे आलेले आहेत पुणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सोबतच इकडे अहिल्यानगरमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात आलेले आहेत. आणि इकडे मग जळगाव असेल, बुलढाणा असेल किंवा वाशिम असेल. तर आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत तर हे पहा, आज पैसे सुरुवात होणार आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरपासून, त्याच्यानंतर नाशिक, धुळे, सोबतच बीड आपला, त्याच्यानंतर परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव. तर सोबतच आता नागपूर असेल, मग इकडं चंद्रपूर असेल. तर या जिल्ह्यामध्ये आज स्टेप बाय स्टेप पैसे जे आहेत ते वाटप केले जाणार आहेत. कारण की काल ज्याप्रमाणे 33 लाख महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले होते त्याचप्रमाणे आज पुन्हा एकदा आता महिलांच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा करण्यात येणार आहेत. आणि यामधील 33 लाख महिलांच्याच खात्यावर का पैसे पाठवले तर हे पहा, DBT जरी असेल तरी DBTची सुद्धा एक लिमिट असते, ती म्हणजे 30 ते 35 लाख अकाउंट्सवरच एका दिवशी पैसे जे आहेत ते पाठवता येत असतात. त्याच कारणास्तवच काल 33 लाख महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत आणि आज पुन्हा एकदा 35 लाख महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत. कारण की आज भरपूर जिल्हे जे आहेत ते राहिलेले आहेत आणि या जिल्ह्यांमध्ये त्या कारणास्तव आज पैसे पुन्हा एकदा 9वा हप्ता जो आहे तो 8वा हप्ता तुमच्या खात्यावर आता जमा झालेला आहे, त्याची टेन्शन नाही. परंतु 9वा हप्ता कधी जमा होणार तर तो सुद्धा आज जमा होणार आहे मित्रांनो. पुन्हा एकदा तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आणि 10वा हप्ता जो असणार आहे तो असणार आहे 2100 रुपये. ही गोष्ट सर्वांनी आता लक्षात घ्यायची आहे. आणि 2100 रुपये मिळण्यासाठी लवकरच KYC केली जाऊ शकते. हो मित्रांनो, KYC म्हणजे काय, तुमच्या हयात असल्याचे प्रमाणपत्र तुम्ही खरोखर महिला पात्र आहात का तर ते चेक करण्यासाठी KYC केली जाणार आहे. आता 8वा हप्ता तर वाटप सर्वांना झालेला आहे आणि जर झाला नसेल तर तो कधी मिळेल तर हे पहा, ज्या महिलांना 8वा हप्ता आतापर्यंत मिळाला नाही त्या महिलांना आज त्यांच्या खात्यावर 3-4 वाजेपर्यंत तुमच्या खात्यावर तो पैसे जे आहे ते जमा होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे काय तर 2100 रुपये कोणत्या तारखेला वाटप होणार तर हे पहा, एप्रिलमधील 10 एप्रिलच्या नंतर तुमच्या खात्यावर 2100 रुपये जे आहे ते 10वा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. याचा आता नवीन तारीख नेमकं हीच जाहीर झालेली आहे आणि ही अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल ना लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण की विषय काय होतो, अशा पद्धतीने नवीन अपडेट यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत आपलाच चॅनल पोहोचत असतो. आणि आपल्या चॅनलवर 1,36,000 एवढे सदस्य आहेत. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला सर्व माहिती ओरिजिनल, ऑथेंटिक आणि वेळोवेळी मिळतच जाईल. त्यासाठी फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. तर 8वा हप्ता मिळाला नसेल तर तो आज मिळून जाईल आणि 10व्या हप्त्याची तारीख तर नवीन तारीख तुम्हाला सांगितलेलीच आहे. आता 10 एप्रिलपासून 10वा हप्तासुद्धा तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. आता भरपूर महिलांचा प्रश्न होता, सर आमचे खाते SBIमध्ये आहे किंवा कोणत्या बँकेत आहे तर काही फरक पडणार का आणि आमच्या खात्यावर पैसे कधीपर्यंत जमा होणार तर हे पहा,
जर तुमचे खाते SBI मध्ये असेल, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत असेल तर हे बघा तुम्हाला पैसे तर जमा होणार आहेतच, परंतु फक्त थोडे लवकर होत असतात. आणि इतर बँकेमध्ये खाते असेल, हे बघा कोणत्याही बँकेत खाते असू द्या, फक्त तुमच्या आधार कार्ड बँकेशी व्यवस्थित लिंक असायला पाहिजे, सर्व गोष्टी क्लिअर टू कट असायला पाहिजे, तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असतात. आता भावाचे वचन आहे, आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप, अशा पद्धतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे पैसे जर आतापर्यंत मिळाले नसतील तर टेन्शन घेण्याची गरज नाही, तुम्हाला पैसे नक्कीच मिळून जाणार आहेत. आता भरपूर महिलांचा प्रश्न होता, सर सौर ऊर्जेवर चालणारी चूल, म्हणजे तुम्ही पाहू शकता जे सोलार प्लेट आहे आणि यावर चालणारी ही चूल आहे, ही आम्हाला कधीपर्यंत मिळणार आहे. तर हे पहा लवकर याची सुद्धा अर्ज प्रक्रिया चालू होणार आहे आणि याच्या दरम्यान तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन. आणि त्यामध्ये तुम्हाला मग सौर ऊर्जेवर चालणारी चूल जी आहे ती 90% अनुदानावर तुमच्या घरी तुम्हाला भेटणार आहे. ज्याप्रमाणे सोलारवर चालणारे तुम्हाला विहिरीवर पंप भेटलेला आहे, त्याचप्रमाणे आता सौर ऊर्जेवर चालणारी चूलसुद्धा म्हणजे गॅस सिलेंडर, गॅस टाईपच तुम्हाला मिळणार आहे. आणि याच्याविषयीचे अर्ज जे ते लवकर चालू होणार आहे. अर्ज चालू झाल्याच्यानंतर सर्वात अगोदर आपण अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. आता सोबतच 2 नवीन योजनासुद्धा शासनातर्फे आलेल्या आहेत. आणि या 2 नवीन योजना नेमकं कोणत्या आहेत, कोणत्या बहिणींना या 2 नवीन योजनेचा लाभ मिळणार, तर हे पहा 2 नवीन योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना ठरणार आहेत. कारण की मोठा लाभ जो आहे तो या योजनेच्या अंतर्गत तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. कारण की हे पहा सरकार दर महिन्याला किंवा दर 3-4 दिवसाला एक नवीन अपडेट येत असतात आणि नवीन योजनासुद्धा जाहीर होत असतात. तर आत्ताच या महिन्याची नवीन योजना जाहीर झालेली आहे, ती म्हणजे काय, तर ती असणार आहे 20 लाख घरकुल योजनेसाठी फॉर्म भरणे जे आहे ते सुरू झालेले आहे. आता फॉर्म कुठे भरायचा, तर हे पहा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काय कागदपत्र लागतात ते अगोदर जाणून घ्या, त्याच्यानंतर फॉर्म कुठे भरायचा ते आपण सुद्धा तुम्हाला सांगणार आहोत. तर हे पहा जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला आधार कार्ड, तुमचे बँकेचे पासबुक, सोबतच तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असल्याचे दाखला आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जर असेल तर मग टेन्शन नाही, तुम्ही 20 लाख घरकुल योजनेसाठी पात्र आहात. आणि तुम्ही तुमच्या नावावर कमीत कमी जमीन असायला पाहिजे. जर जमीन नाव नसेल तर संमतीपत्र तयार करून भेटते, त्यानुसार तुम्ही फॉर्म जो आहे तो भरू शकता. आणि 20 लाख घरकुल योजनेच्या अंतर्गत तुम्हाला प्रत्येक महिलेला, ज्या महिला घरकुलासाठी पात्र ठरतील अशा महिलांना 1.50 लाख म्हणजे 1.5 ते 2 लाख रुपये महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येत असतात, ते म्हणजे घरकुल योजनेचे. आणि हे हप्ते जे आहे ते स्टेप बाय स्टेप पडत असतात, कधी 15,000, कधी 20,000, कधी 25,000. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पैसे जे आहे ते घरकुल योजनेचे पडत असतात. आणि तुम्हाला सुद्धा घरकुल योजनेचा लाभ पाहिजे असेल तर तुम्ही लवकरच जवळच्या सेतू केंद्रामध्ये संपर्क साधा, तेथे फॉर्म भरून घ्या घरकुल योजनेचा, तुम्हाला सुद्धा घरकुल जे आहे ते मिळून जाणार. आता दुसरी महत्त्वपूर्ण योजना जी आहे ती भरपूर महिला प्रचंड आतुरतेने वाट पाहत आहे, ते म्हणजे सिलाई मशीन योजनेची. तर हो मित्रांनो, आता मार्च एंडिंग आहे आणि तुम्हाला माहिती असेलही मार्च महिना एकदा चालू झाला किंवा संपत आला की नवीन फॉर्म जे आहे ते नवीन योजना रिनोव्हेशन होत असते. आणि त्यामधील सिलाई मशीन योजनासुद्धा एक नवीन योजना, जुनीच योजना आहे मित्रांनो ही. फक्त जे फॉर्म जे आहे ते पुन्हा एकदा तुम्ही लवकरच भरायचे आहेत, कारण की गेल्या वर्षी फॉर्म भरपूर महिलांनी भरले होते परंतु त्याचा लाभ काही झालेला नाही. कारण याचे एकच मेन कारण ठरले, ते म्हणजे महिलांनी सर्व कागदपत्र व्यवस्थित अपलोड केले नाहीत आणि त्या कारणास्तवच त्यांना 14,000 ते 15,000 रुपयाची शिलाई मशीन जी आहे ती मिळालेली नाही. तर अशा पद्धतीने गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे यावेळेस फॉर्म भरता वेळेस सर्व कागद, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा बँक पासबुकचे काय असते लागत असेल ते सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या क्लिअर कट अपलोड करा. तुम्हाला सुद्धा सिलाई मशीन जी आहे ती मिळून जाणार आहे. आणि यासाठी पात्रता आणि अटी काय आहे, तर अतिशय साध्या आणि नॉर्मल पात्रता अटी आहेत. त्यामधील सर्वात पहिली पात्रता आणि अटी यांनी ठेवलेली आहे, तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असायला पाहिजेत. सोबतच तुम्हाला सिलाई मशीन चालवता यायला पाहिजे, तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. तर अशा अटी यांनी ठेवलेल्या आहेत. त्या सर्व अटी पूर्ण केल्या तर तुम्हाला सुद्धा 15,000 ते 20,000 रुपयाची सिलाई मशीन तुमच्या नावावर जमा होऊन जाणार आहे. तर आता 25 पैठणी साड्या आपल्या चॅनलतर्फे आपण कशा पद्धतीने वाटणार आहोत त्याच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर हे पहा, ज्याप्रमाणे आता लाडकी बहीण योजनेच्या महिलांना सर्व पैसे मिळाले आहे त्याप्रमाणेच आपण आता 25 पैठणी साड्या फक्त आपल्या सबस्क्रायबरसाठी. हो मित्रांनो, आज महिला दिन आहे आणि या महिला दिनाच्या निमित्त आपल्या सबस्क्रायबरसाठी आपण 25 पैठणी साड्या वाटप करण्याचे नियोजन आखलेले आहे. तर हे साडी पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावे लागेल, तर हे पहा, यासाठी तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. सर्व गोष्टी क्लिअर कट केल्या आणि व्हिडिओच्या खाली छान असे कमेंट करा, धन्यवाद सर आम्हाला पैसे मिळाले, किंवा धन्यवाद सर तुमचा व्हिडिओ आवडला, किंवा तुमच्या अडचणी असतील, समस्या असतील त्या देखील तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगू शकता, जेणेकरून तुम्हाला देखील 25 लकी विनर्सला आपण या 25 पैठणी साड्या ज्या आहेत त्या वाटप करून टाकणार आहोत. आता भरपूर महिला विचारत होत्या, सर
आमचं फॉर्मचं काय झालं किंवा इतर मागील पैसे येणार का, तर हे पहा मागील एकूण 1 रुपया तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि जिल्ह्यांची नावे देखील सांगितलेले आहेत, आज कोणते जिल्हे, उद्या कोणते जिल्हे. आणि दररोज 30 ते 35 लाख महिलांच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा होत आहेत. आणि जर तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले नसतील तर टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, पैसेसुद्धा तुमच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहेत. यामधील कुठल्याही प्रकारची अडचण, दिरंगाई आणि उशीर इथून पुढे अजिबात होणार नाही. आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन अपडेट्ससाठी स्टे ट्यून्ड विथ जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.